हॅलो, गुड इव्हनिंग. चला, सगळ्यांना आवाज येतोय का? आणि स्क्रीन दिसते का? ओके, चला तर हा प्रश्न सोडवा. चला, आले का? ओके कृष्णा, चालते, घे बेटा सुट्टी. ठीक आहे, चालते बेटा. याचं उत्तर सांगा. 11 विद्यार्थ्यांचं उत्तर आलं पाहिजे आणि एकाचं उत्तर एकदाच पाठवायचं. एका विद्यार्थ्यानं आक्षेपनं उत्तर पाठवलं आणि समर्थनं उत्तर पाठवलं, डबल तुमची उत्तर नाही आले पाहिजे. फक्त एकदा एकच उत्तर पाठवायचं. आता बाकीच्या विद्यार्थ्यांची उत्तर मला दिसले पाहिजे. ठीक आहे, चला. हा, कृष्णाचं आलं. ओके, चला, बऱ्याच जणांचं येतात. आता प्रश्न बघा काय विचारलं तुम्हाला. समजून घ्या. एक मोटार ताशी 45 किलोमीटर जाते. ताशी 45 किलोमीटर म्हणजे काय? एका तासामध्ये किती? 45 किलोमीटर. ताशी 45 म्हणजे काय? हे एका तासामध्ये 45, बरोबर आहे ना? एक तासामध्ये 45 किलोमीटर जाते. वेगाने 4 तासात काही अंतर जाते. म्हणजे या 45 किलोमीटर प्रति तासामध्ये, म्हणजे एका तासामध्ये 45 किलोमीटर
या वेगाने ती 4 तासामध्ये काही अंतर जाते. ओके, तेवढेच अंतर दुसरी मोटार 3 तासामध्ये जाते. तर दुसऱ्या मोटारीचा वेग किती होता? बरोबर आहे. आता काय करायचं असतं माहिती का वेग काढायसाठी? वेग कसा काढतात? तर अंतर किती आपण कापलं आणि ते अंतर कापण्यासाठी आपल्याला वेळ किती लागला, अंतर किती कापलं आणि ते अंतर कापण्यासाठी आपल्याला वेळ किती लागला, या दोन म्हणजे अंतराला जर आपण वेळेनं भागितलं तर तुम्हाला इथं वेग मिळतो. बरोबर आहे. मग तुम्हाला अंतर माहिती आहे का? नाही. अंतर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे बघा, एक मोटार ताशी 45 किलोमीटर जाते. म्हणजे एका तासामध्ये 45, 2 तासामध्ये 90, बरोबर आहे ना? आणि 4 तासामध्ये किती जाणार? तर 180 किलोमीटर 4 तासामध्ये. म्हणजे अंतर आपल्याला समजलं. अंतर किती आहे? 180. मग बघा, तेवढंच अंतर म्हणजे तेवढं म्हणजे किती? 180. हे अंतर दुसरी मोटार 3 तासामध्ये कापते. म्हणजे अंतर तुम्हाला माहित आहे 180 किलोमीटर आणि किती तासामध्ये कापते? तर 3 तासामध्ये. 3 जर भागितलं तर एका तासामध्ये किती? म्हणजे तुम्हाला वेग समजतो. बरोबर आहे. 3 बघा बघा, 6 6 3 3 12, सॉरी 3 1 3 2 6 3 1 9 3 4 12 3 5 15 3 7 18. म्हणजे इथं 6 येतं. हे 6 आणि हा 0 म्हणजे इथं तुमचं 60 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. तर उत्तर आलं 4. आता मला सांगा किती विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं आणि किती चुकलं? सर्वेश, रोहित, किती जणांचं चुकलं? कृष्णा, पिहू, फक्त अक्षतचं बरोबर आलं. हा, आता नका पाठवू मला आन्सर. ठीक आहे, आता पाठवून काय फायदा आहे का आपल्याला? नाही. तर का कसं केलं ते बघा एकदा. काय केलं? तुम्हाला इथं वेग माहित पाहिजे. ठीक आहे. आता वेग कसा काढा तुम्हाला मी सांगितलं होतं. तर वेगाचं सूत्र असतं वेग बरोबर अंतर इथं तुमचा वेळ. बरोबर आहे. मग तुम्हाला इथं वेग दिलेला होता, इथं 45 आहे. बरोबर आहे. तुम्हाला अंतर माहित आहे का नाही? पण हे सांगितलं की वेग 45 आहे आणि 4 तासामध्ये काही अंतर कापते. म्हणजे किती असेल अंतर? तर 4 गुणिले 45 म्हणजे 180. मग तुम्हाला आता वेग माहित आहे, अंतर माहित आहे, वेळ तुम्हाला दिलेला आहे. बघा इथं वेळ काढायचा होता. बघा वेळ काढायचा होता. वेळ तुम्हाला इथे दिलेला आहे. अंतर माहित आहे, वेग तुम्हाला काढता दुसऱ्या याचा. ठीक आहे. चला समोरच घ्या. सोडवा, चुकायचं नाही. एकाने एकदाच पाठवायचंय. एकाने एकदाच पाठवा. हॅलो अजित बेटा, आवाज येतोय माझा? अजित बेटा आवाज येतोय? आता मला माहित नाहीये बेटा, आता हे नाव कोणाचं आहे? तुझ्या पॅरेंट्सचं आहे की मला माहित नाही. ठीक आहे, प्लीज इथं मेसेज कर म्हणजे मला समजेल. तुझं नाव काही वेगळं असेल तर आपण ते चेंज करू. हा, मला इथं नाव दिसतंय पण मला माहित नाही ते नाव तुझं आहे की तुझ्या पॅरेंट्सचं आहे. प्लीज मला सांगा म्हणजे मला समजेल. हा प्रश्न सोडवा. हे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलेले आहेत आणि महत्वाचे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न मन लावून व्यवस्थित सोडवा. अगोदर मला बेटा तुझं नाव सांग. चला बेटा नाव सांग. इथे मला नाव दिसतंय अजित सूल. बेटा तुझं नाव सांगितलं तर मला समजेल. ओके, चला प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, बघा तुमच्या स्क्रीनवर येतं मॅसेज करायचा. बघा आता, राम 31 डिसेंबर
1993 रोजी रात्री 9:30 वाजता झोपला. कधी झोपला? 31 तारखेला. बरोबर आहे, 9:30 वाजता. आणि 1 जानेवारी 1994 रोजी, म्हणजे बघा हे शेवटचा दिवस आहे वर्षातला, 31 डिसेंबर. बरोबर आहे ना? 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबरच्या 12 नंतर तुमचं नवीन वर्ष सुरू होतं, 94. बरोबर आहे ना? 1 जानेवारी 1994. तर रोजी सकाळी 6:20 तो जागा झाला. तर तो किती वेळ झोपला? तर बघा, आता तो 9:30 वाजता झोपला. तर बघा, रात्रीचे 12. बरोबर आहे. मग रात्रीचे 12 ते सकाळचे किती? 6:20 म्हणजे तुमचे 6 तास 20 मिनिटं झाले. अगोदर बघा अगोदर जर बघितलं तर तो 9:30 वाजता झोपला. आता मला सांगा, 9:30 ते रात्रीचे 12 हे 12 कोणते आहेत? म्हणजे बरोबर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मधामधले. 12 नंतर लगेच तुमचा काय होतो? दुसरं वर्ष आणि 1 जानेवारीचा दिवस येतो. म्हणजे 9:30 ते 12 किती घंटे झाले? 9:30 ते 12 म्हणजे हे तुमचे 2.5 घंटे झाले ना. बरोबर आहे ना? जर 10 असते तर 2 घंटे झाले असते. 9:30 आहे म्हणजे अर्धा घंटा वाढला, म्हणजे इथे तुमचे किती झाले? 2 तास आणि 30 मिनिटं. बरोबर आहे, एवढा वेळ झाला. म्हणजे 9:30 तुम्ही झोपले तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत 2 तास 30 मिनिटे होतील. तिथून सकाळपर्यंत किती? तिथून सकाळपर्यंत 6 तास 20 मिनिटे. सकाळचे 6 तास 6:20 झाले. याचा अर्थ काय आहे? रात्रीच्या 12 वाजल्यापासून 6 तास 20 मिनिटं झाले. बरोबर आहे. मग तर तो किती वेळ झोपला असा प्रश्न विचारलेला आहे. मग काय करायचं? हे 6 तास, हे 20 मिनिटं, हे 2 तास, हे 30 मिनिटं. बरोबर आहे ना? म्हणजे हे बेरीज केली तर हे तुमचं 50 मिनिटं आणि हे तर तुमचे 6 2 8 म्हणजे 8 तास 50 मिनिटे तो झोपला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं इथं बरोबर येतं. आलं का? किती जणांचं चालतंय? ओके. चला, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज मला एकदा मेसेज करा. त्यांचे पॅरेंट जरी पाहत असतील तर त्यांनी पण मला एकदा मेसेज करा. ओके. जर त्यांचे पॅरेंट जरी पाहत असतील तरी मला मेसेज केला तरी चालतो, म्हणजे मला समजतं की तुम्हाला ते मेसेज करायचं समजलं म्हणून. ओके. ओके, चला समोरचा प्रश्न बघूया. चला सोडवा. बघा, 200 मधून 58.67 आणि 91.33 वजा केल्यास वजाबाकी डॅश येईल. ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्हाला काय करायचं? 200 मधून हे वजा करायचं. बरोबर आहे. आणि हे वजा करायचं. मग आता काय करा? तुम्ही अगोदर या दोघांची बेरीज करा. बरोबर आहे. दोघांची बेरीज करा. नंतर जी काय बेरीज येते ती 200 मधून वजा करा. आणि काय उत्तर येते मला सांगा. सगळ्यांचं उत्तर आलं पाहिजे. आणि प्रत्येकानं फक्त ओके ओके ठीक आहे. सर तुम्ही बघताय का? ओके ठीक आहे. आता मला समजत नाही इथून पॅरेंट व्हिडिओ बघतायत की विद्यार्थी बघतोय, त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारलंय. ठीक आहे. हो. आणि नाव वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. नाव चेंज करायचं असेल तर. बरं, इथे मला अजित सुल नाव दिसतंय. काही चेंज करायचं असेल तर ते तुम्ही मला सांगू शकता. ओके, चला सांगा आता याचं उत्तर काय आहे? चला सांगा उत्तर. अगोदर काय करायचं? काय सांगितलं? 200 मधून 58.67 वजा करायचं आहे आणि 91.33 वजा करायचं आहे. ठीक आहे. 200 मधून मग काय करायचं? अगोदर 58.67 आणि 91.33 हे दोघांची बेरीज करायची आणि आलेली बेरीज काय करायचं? 200 मधून वजा करायची. तुम्हाला तुमचं उत्तर येतं.
ठीक आहे. ठीक आहे, चला सांगा. एमएस प्रे 3 o'clock नेट नाही. गरम गरम आहे. ओके, चला सांगा. बघा, अगोदर काय करायचे, दोघांची बेरीज करायची. ठीक आहे, दोघं पण वजा करायची ना आपल्याला. त्याच्यामुळे एक एकदा वजा करण्यापेक्षा काय करू, आपण दोघांची बेरीज करू आणि आलेलीच बेरीज 200 मधून वजा करू. ओके, बघा 91.33 अधिक 58.67 करा बेरीज. ओके, बघा 3 7 किती होतात, 10. बरोबर आहे. 10शी 0 हातचा आला 1, 6 4 10, 10शी 0 हातचा आला 1. इथं बघा डेसिमल पॉईंट आहे तर इथं देऊन टाका. ओके, त्यानंतर बघा 8 आणि 2 10, 10शी 0 हातचा आला तुमचा 1, 9 1 10, 10 आणि 5 15. ओके, उत्तर आलं 150. हे दोघांची बेरीज झाली 150. बरोबर आहे. मग हे 150 जर आपण 200 मधून वजा केले किती येतं हो, 50. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं बरोबर आहे. किती सोपा प्रश्न आहे बघा. चला, 10 आणि 20 यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती आहेत. आता तुम्ही ना सर, संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्या मूळ संख्या नाही त्या संयुक्त संख्या असतात. बरोबर आहे ना. ज्या तुमच्या मूळ संख्या नाहीत त्या तुमच्या संयुक्त संख्या. चला सांगा किती आहेत. चला, सोपा प्रश्न आहे. ओके, चला आता बघा, आपण अगोदर लिहूया. या दरम्यान म्हटलेलं आहे. बरोबर आहे, दरम्यान म्हटलेलं आहे. म्हणजे 11 12 13 14 15 16 17 18 19. ठीक आहे, 10 घ्यायचं नाही, 20 घ्यायचं नाही. का, कारण सांगितलं यांच्या दरम्यान. दरम्यान म्हटले, दरम्यान म्हणजे काय, आतल्या. तर ज्या संख्या तुमच्या मूळ संख्या आहेत त्या संयुक्त संख्या नसतात. मूळ संख्या कोणती आहे, 1 हे 2 हे 3 आणि हे 4 मूळ संख्या आहेत. मग उरलेल्या कोणत्या असतील तुमच्या संयुक्त संख्या, कोणकोणत्या आहेत, 1 2 3 4 आणि 5. बरोबर आहे. प्रश्न बरोबर समजून घ्यायचा, नाही तर तुम्ही काय करायचं, 10 लिहाल आणि इथं 20 लिहिताल. नाही, प्रश्न बरोबर वाचा. 10 आणि 20 यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती आहेत. बरोबर आहे. यांच्या दरम्यान म्हटलेलं आहे. दरम्यान म्हणजे काय, दोघांच्या मधामध्ये. बरोबर ना, असा याचा अर्थ आपण काढू शकतो ना. त्याच्यामुळे काय करायचं, 10 ला सोडून द्यायचं, 20 ला सोडून द्यायचं. त्याच्यामध्ये जेवढ्या संख्या आहेत त्या लिहायच्या. आपण लिहिलं 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. त्यानंतर संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्या मूळ संख्या नाहीत या तुमच्या काय आहेत, त्या तुमच्या संयुक्त संख्या आहेत. मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, 11 आहे, 13 आहे, त्यानंतर तुमची 17 आहे आणि 19 आहे. या 4 काढून टाकल्या तर आता किती तुमच्याकडे, 12 14 15 16 आणि 18. या आहेत तुमच्या संयुक्त संख्या. म्हणजे 5 आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 येत आहे. आले लक्षात तुमच्या. ठीक आहे. हा, बऱ्याच जणांनी पाठवलं होतं. ठीक आहे. ओके, ग्रेट. चुकू द्यायचं नाही आपल्याला. चला
बघा पुन्हा सोपा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. 12 आणि 24 यांच्या दरम्यान किती मूळ संख्या येतात सांगा बरं. सांगा. किती येतात? ओके, कोणकोणत्या येतात ते पण सांगा. ओके, कोणकोणत्या? 13. ओके, काय सांगितलं? 12 आणि 24च्या दरम्यान, बरोबर आहे. म्हणजे एक तरी ती बघा कोणती आहे तुमची? 13 आहे. त्यानंतर तुमची 17 आहे, 19 आहे आणि त्यानंतर 23 आहे, बरोबर. बरोबर आहे, 4 येतात. हा, तर ऑप्शन क्रमांक काय आला पाहिजे तुमचं? 2 बरोबर यायला पाहिजे इथं. ठीक आहे, चला बघ असे प्रश्न आहेत. चला नेक्स्ट प्रश्न घ्या. बघा इथं काय तरी तुम्हाला 5,43,823 या संख्येतील 3 या स्थानिक किमतीतील फरक किती? तर बघा IMP प्रश्न आहे, कारण परीक्षेमध्ये हा खूप वेळा विचारला जातो, खूप म्हणजे खूपच वेळा, त्याच्यामुळे महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे लक्षात घ्या. काय सांगितलंय? 5,43,823 या संख्येतील 3 या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? तर बघा 3 बघा तुम्ही जर बघितलं तर पहिला जो 3 आहे आपला हा एकक स्थानी आहे. दुसरा जो 3 आहे तो हजार स्थानी आहे, बरोबर आहे ना. पण पहिल्या 3ची स्थानिक किंमत 3 होते आणि जो हजार स्थानी आहे तो 3 गुणाकारामध्ये 1000 म्हणजे 3000 येईल, बरोबर आहे. मग 3000 मधून 3 जर वजा केले तर काय येतं बघा बरं. आणि एकानं फक्त एकदाच मेसेज करायचा उत्तराचा, म्हणजे मला समजतं कोणाचं चुकतं आणि कोणाचं बरोबर येते. एकानंच 10 वेळा मेसेज नाही करायचा, म्हणजे मला काय होतं मग बाकीच्यांची उत्तरं दिसत नाही, त्याच्यामुळे कोणाचं चुकतंय आणि कोणाचं बरोबर येते मला ते मग तेवढं लक्षात येत नाही. मग त्याच्यामुळे एकानं फक्त एकच मेसेज करायचा आणि बस झालं. समजा एकाला उत्तर समजलं, बस ऑप्शन टाकून द्यायचं, 1 आहे 2 आहे जे आहे आणि मुगड्यान बसायचं. ठीक आहे, म्हणजे मला समजतं नंतर. ठीक आहे, चला आता बघा इथे मी लिहितोय 5,43,823. ठीक आहे, आता बघा नंबर बघितला तर 3 इथं आपल्याला 2 ठिकाणी दिसतोय. ठीक आहे, एक तर तुमचा हा 3 आहे जो एकक स्थानी आहे. त्यानंतर दुसरा हा तुमचा आहे 3, हा तुमचा एकक, दशक, शतक आणि हजार स्थानी आहे. ओके, मग या एकक स्थानी किंमत किती असणार? जो एकक स्थानी आहे याची 3च असणार. जो एकक स्थानी असतो कुठलाही अंक त्याची किंमत 3च असते, ती बदलत नाही. पण या 3ची किती असेल? 3 कुठल्या स्थानावर आहे? हजार स्थानावर आहे, त्याच्यामुळे 3 गुणाकारामध्ये 1000 केलं तर हे तर तुमचं 3000. ओके, आणि तुम्हाला काय विचारलंय? फरक विचारलाय. मग फरक विचारला म्हणजे वजाबाकी येते. 3000 वजा 3 म्हणजे सोपं आहे ना, 2997. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं इथं बरोबर येतं. ठीक आहे, चला घ्या समोरचं. आता इथं मजा, सोडवा आता. ओके, चला आता येईल मजा. सांगा बरं. सोडवा.
बाबा आता बाबा इकडे पाहा. चला येत नाहीये. बघा आता हा प्रश्न महत्वाचा आहे. बघा कंस आहे ना, अगोदर या कंसाला सोडव, नंतर याला, नंतर याला आणि नंतर याला. कसं सोडवायचं? 1 वजा 1/2. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की ज्यावेळेस आपण अपूर्णांकाची वजाबाकी करतो त्यावेळेस काय करतो? ठीक आहे. ठीक आहे. 1 वजा 1/2. ज्यावेळेस आपण अपूर्णांकाची वजाबाकी किंवा बेरीज करतो तेव्हा तुम्हाला काय सांगितलं मी की जो छेद असतो तो समान करायचा. आता याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल? याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. तर ज्या संख्येच्या काही नसतो खाली तर त्याचा छेद 1 असतो, बरोबर आहे. मग इथं काय झालं तुमचं? 1/1 वजा 1/2 हे पहिल्याचा. ठीक आहे. कसं करायचं असतं? आता तुम्हाला सांगितलं इथं 2 आहे, इथं 1 आहे, वजाबाकी करता येईल का? नाही. मग काय करायचं? याला 2 ने गुणायचं म्हणजे इथं 2 येईल, कारण छेद समान करायचा आहे. खाली 2 ने गुणलं म्हणजे वरी 2 ने गुणायचं. ठीक आहे. म्हणजे झालं 2/2 वजा 1/2. बरोबर आहे. असं असं येणार तुमचं गुणाकारामध्ये. इथं पण तेच. इथं जर 3 करायचं असेल तर याला 3 ने गुणा, इथं 3 ने गुणा म्हणजे 3/3 वजा 1/3. ठीक आहे. आता इथं 4 आहे, इथं 1 आहे म्हणजे याला 4 ने गुणा, याला 4 ने गुणा म्हणजे 4/4 वजा 1/4. ठीक आहे. गुणाकार. आता इथं 5 आहे छेदामध्ये, इथं काहीच नाही म्हणजे 5 ने गुणा. ठीक आहे. 5/5 वजा 1/5. ठीक आहे. आता सोडवायचं. ठीक आहे. ठीक आहे. आता सरळ राहतं. आता काय होतं बघा, आता मी कुठे लिहितो माहिती, इथे लिहितो. तुम्हाला जागा नाही माझ्याकडे पण इथे लिहितो. चला बघा, इथं काय करायचं? 2 वजा 1 या दोघांची वजाबाकी करायची आणि खाली फक्त काय लिहायचं? 2 लिहायचं. गुणाकार. इथे काय 3 वजा 1 डायरेक्टच करू ना आपण, म्हणजे आपली जागा राहते. डायरेक्टच करू आपण. 1 मिनिट, सगळी इरेज करतो मी, डायरेक्टच करू आपण. बघा मी इथे लिहितोय. हे बघा आता. आता बघा 2 वजा 1 म्हणजे काय येतं तुमचं? 1/2. खाली 2च लिहायचं. आता इथं 2 आहे, इथं 2 आहे म्हणजे 4 नाही लिहायचं. ठीक आहे. इथं फक्त 2 लिहायचं. 2 मधून 1 गेला, 1 राहिला म्हणजे वरती 1 खाली 2. इथं 3 आहे, इथं 3 आहे, खाली फक्त 3च लिहायचे. वरी बघा 3 वजा 1 म्हणजे 2. गुणाकार चिन्ह आहे ना, गुणाकाराच घ्या. इथं राहील तुमचं 2 गुणाकार. 4 वजा 1 म्हणजे 3. इथं राहील फक्त तुमचं 4 गुणाकार. 5 मधून 1 गेला राहतो तुमचे 4. राईट. इथे किती राहील तुमचं? 5. ठीक आहे. आता कट चार्ट करा. बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे, कटलं. इथं 4 आहे, इथं 4 आहे, ते पण कटलं म्हणजे गुणाकार येतोय. ठीक आहे. आता इथं 4 आहे, इथं 4 आहे, कटलं. राहिले काय तुमच्याकडे? तुमच्याकडे राहिला इथलचा 1 आणि खालचा 5 म्हणजे तुम्ही 1/5 म्हणा. आले तुमचं उत्तर. तर ऑप्शन क्रमांक 2 तुमचं बरोबर. बऱ्याच जणांचं वेगळे वेगळेच उत्तर आलं. कोणी 5 म्हणतंय. उत्तर आहे तुमचं 1/5. समजलंय?
ठीक आहे, प्रश्न थोडासा अवघड आहे. आता काहीच नाही करायचं, एक लक्षात घ्यायचं, अगोदर हा कंस सोडवायचा, नंतर हा, नंतर हा, नंतर हा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, तुम्ही वारंवार सांगतोय, नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळेस आपण अपूर्णांकाची बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो त्यावेळेस काय करायचं असतं, आपला छेद असतो तो समान करायचा. ठीक आहे, एवढं झालं लक्षात. त्यानंतर घ्या, छेद समान केल्यानंतर जे छेद आला तो एकदाच लिहायचा. असं नाही की तुमचे दोन छेद आला आणि इथं दोन आहे, दोघांचा गुणाकार नाही, फक्त दोन लिहायचं. आणि वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. ठीक आहे, तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगत आलोय, जसं आपला कोर्स सुरू झालाय 3-4-5 महिन्यापासून. ठीक आहे, चला बघा, एका मुलाला 1/4 आणि 2/3 यांची बेरीज करण्यास सांगितलं, परंतु त्यानं काय केलं, 1/4 व 2/3 यांचा गुणाकार व्यस्ताची बेरीज केली. बरोबर आहे, तर त्याचे उत्तर काय असेल? तर महत्वाचा प्रश्न आहे, दाखवा सोडून. चला सांगा, आता प्रश्न महत्वाचा आहे, सोडवा आणि सांगा, सगळ्यांचं उत्तर येऊ द्या एकदाच. एका मुलाला काय सांगितलं, 1/4 आणि 2/3 याची बेरीज कर, परंतु त्यानं काय केलं, 1/4 व 2/3 यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज केली. आता इथं काय सांगितलं, व्यस्त. व्यस्त म्हणजे काय असतं, व्यस्त म्हणजे काय करायचं, उलट. बरोबर आहे, इथं 1/4 आहे, बरोबर आहे, तर 4/1 करायचं, 2/3 आहे तर 3/2 करायचं. व्यस्त म्हणजे उलट, आणि यांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 4/1 अधिक 3/2. आता काय करायचं, आता बघा, आता तुम्हाला सांगितलं मी, ज्यावेळेस आपण बेरीज करतो, ज्यावेळेस अपूर्णांकाची, त्यावेळेस काय करतो, छेद समान करतो. इथं 2 आहे, इथं 1 आहे, म्हणजे याला 2 ने गुणा, खाली 2 ने गुणलं म्हणजे वरती 2 ने गुणायचं. ठीक आहे, म्हणजे वरती झाले तुमचे 8, खाली 2 अधिक 3/2. 8 आणि 3 किती होतात, 11, खाली फक्त 2च लिहायचे. 11/2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं बरोबर येतं. बघा, समजून घ्या, प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. आलाय, आता बऱ्याच जणांना उत्तरच दिलं नाही. आता याचं उत्तर चुकता का म्हणूया, वेळ घ्या सोडून दाखवा मला. ठीक आहे, रामने घनश्याम कडून दर साल 8% दराने 550 रुपये सरळ व्याजाने कर्जाऊ घेतले. त्याने 6 महिन्यानंतर सर्व रक्कम परत केली, तर रामने किती रक्कम परत केली? म्हणजे तुम्हाला त्याला व्याज सुद्धा जोडून सांगायचं आहे. ठीक आहे, काय दर आहे, 8%, किती रुपये आहे, मुद्दल किती आहे, 550 रुपये, किती महिन्यासाठी घेतली, 6 महिन्यासाठी. तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र पण मी सांगितलेलं आहे. आता याचं उत्तर मला सोडून सांगा. उत्तर प्रत्येकाचं आल्याशिवाय मी तुम्हाला समोरचा क्वेश्चन सांगणारच नाही. पटकन सांगा.
चला सांगा. एकच सूत्र आहे बघा. सरळ व्याज सगळ्यांनी लिहून घ्या. सरळ व्याज सूत्र काय आहे तुमचं? मुद्दल गुणाकारामध्ये दर गुणाकारामध्ये कालावधी. ओके. भागाकारामध्ये असतं 100. ठीक आहे. आता बघा तुम्हाला अगोदर सरळ व्याज काढायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पैसे वापस करणार त्यावेळेस तुम्ही मुद्दल तर त्याला वापस देणारच, सोबत याला व्याज लावून देणार. बरोबर ना? चला मग आपलं अगोदर सरळ व्याज काढायचं आहे, कारण तुम्हाला मुद्दल तर माहित आहे. मुद्दल किती आहे? 550 रुपये. ठीक आहे. 550 रुपये हे तुमची मुद्दल आहे. गुणाकारामध्ये दर काय असतं माहिती का? हा काय टक्क्यानं तुम्ही पैसे त्याला दिले? 8%. गुणाकारामध्ये कालावधी. आता कालावधी काय असतो माहिती का? तुम्ही किती वर्षासाठी किंवा किती महिन्यासाठी दिलेत? तरी दिले तुम्हाला 6 महिन्यासाठी. बरोबर आहे ना? 6 महिने. मग मला सांगा 6 महिन्यामध्ये तुम्हाला 6 लिहायचं का नाही? कारण हा जो कालावधी असतो हा नेहमी वर्षामध्ये असतो. 1 वर्ष 2 वर्ष असं महिन्यामध्ये कधीच नसतो. बरोबर आहे. मग तुम्हाला सर 6 महिन्याला आम्ही वर्षामध्ये कसं करायचं? सोपं राहतं. 6 महिन्याला जर 12ने भागितलं म्हणजे एका वर्षामध्ये असतात 12 महिने. त्यामुळे 6 महिन्याला जर वर्षामध्ये करायचं असेल तर तुम्ही 6/12 केलं तरी ते 1/2. बरोबर आहे. म्हणजे अर्ध वर्ष. 6 महिने म्हणजे काय? अर्ध वर्ष. तर तुम्ही ते 1/2 लिहू शकता किंवा 0.5 सुद्धा लिहू शकता. आणि इथं तुम्हाला लिहायचं आहे 100. ठीक आहे. आता बघा इथं 1/2 आहे. बरोबर आहे. तर हा जो आहे 2 तो खाली येणार आता. ठीक आहे. खाली येणार म्हणजे इथं तुमचं 550 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 1. इथं तुमचं 100 गुणाकारामध्ये 2 ते आले. कट करा. हे तुमचे 0 कटला, हा 0 कटला. बरोबर आहे. 0 कटला. आता बघा इथं 2 आहे. हे 2 कटले म्हणजे या 2ला 2ने भाग दिला तर 1 येतो आणि 8ला 2ने भाग दिला 4 येतो. म्हणजे आपले काय राहिले बघा इथं 55 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 1. इथं राहिलं तुमचं 10. बरोबर आहे. मग करा गुणाकार. ठीक आहे. 55 दोन्ही किती होतं तुमचे? 110. ओके. 110 डबल केलं तर किती होतं तुमच्या? 220. दोघांचा गुणाकार आहे 220. हे 220 खाली राहील तुमचे 10. 0 कटला म्हणजे आलं तुमचं 22 रुपये. काय झालं तुमचं व्याज? 22 रुपये व्याज आलं. बरोबर आहे. पण आता लक्षात घ्या तुम्ही फक्त 22 रुपये त्याला वापस देणार का? नाही. तुम्हाला किती रुपये वापस द्यायचे आहेत? तर 550 रुपये त्याला द्यायचीच आहेत. सोबत तुम्हाला हे ₹270 किती टक्के? हे 72.90 रुपये होतात. म्हणजे याला आपण म्हणूया 72 रुपये 90 पैसे. चला ओके. चला आवाज येतोय ना सगळ्यांना? आवाज येतोय ना? ओके ओके. चला हा प्रश्न घ्या. ओके पिऊ हा प्रश्न घ्या. चला हा लास्ट क्वेश्चन आहे.
बघा कसं करायचं. तुम्हाला या 270 पैकी 72 रुपये 90 पैसे किती टक्के होते सांगायचं आहे. बरोबर आहे. आता टक्केवारी तुम्हाला काढायची आहे. मग ज्यावेळेस टक्केवारी काढता त्यावेळेस तुम्हाला 100ने गुणायचं असतं. बरोबर आहे. ज्यावेळेस टक्केवारी काढायला सांगितली जाते त्यावेळेस काय करायचं, 100ने गुणायचं. बरोबर आहे. ठीक आहे. कशाला गुणायचं, तर या दोघांच्या भागाकाराला. म्हणजे इथे किती आहे, 72.90 आहे ना, 72 रुपये 90 पैसे. खाली लिहायचं 270 रुपये. म्हणजे तुम्ही 270चे 72 रुपये 90 पैसे सांगताय ना, म्हणून असं करायचं. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला टक्केवारी काढायला सांगितली जाते ना, त्यावेळेस काय करायचं, बरोबर आहे, किती पैकी काढायचं आहे, तर 270 पैकी, तर ते खाली लिहायचे. बरोबर आहे. 72 रुपये 90 पैसे म्हणजे किती सांगायचं, याला काय करायचं, 100ने गुणायचं. 100ने गुणलं तर काय येतं, 100ने गुणलं तर येते तुमचं 72.90 गुणाकारामध्ये 100 आणि हे तुमचं 270. ठीक आहे. मग काय होतं बघा, आता दोघांचा गुणाकार केला तर आता सोपं आहे. या 100 बघा, 100 वर किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत. बरोबर आहे. पण 100ने जर याला गुणलं तर हा जो पॉईंट आहे तो 2 घरे इकडे सरकणार, 1 2, म्हणजे इथे ना तुमचं 7290, इथे ना तुमचं 270. बरोबर आहे. हा शून्य कटला, म्हणजे काय करायचं, 729 ला तुम्ही 27 न भागायचं. बरोबर आहे. चला, 729 ला 27 न भागा, ते तुमचं उत्तर असेल. चला भागा. बघा, 27 एक 27, 27 दुनी 54, 27 त्रिक 81, 27 चोक 108. ठीक आहे. आता आपण ज्यावेळेस भागणार त्यावेळेस काय करणार बरं, काय करायचं, 7ला भागू शकतो का आपण, 7ला भागू शकतो का नाही. मग अजून एक अंक घ्यायचा, म्हणजे झाले 72. बरोबर आहे. झालं किती, 72. मग आता भागा, 72ला भागा बरं. 27 एक 27, 27 दुनी 54. बरोबर आहे. म्हणजे 27 दुनी 54 वजा करा. बरोबर आहे. वजा करा. आता बघा इथं आहे 72 मधून तुम्ही 54 वजा करा, म्हणजे 12 मधून 4 वजा केले तर येतात तुमचे किती, 8. तो एक वापस द्या 6, म्हणजे इथे येईल तुमचा 18. बरोबर आहे. अठरा. हे 9 इथं घ्या. आता बघा 189 आहे का 27च्या पाड्यामध्ये. बरोबर आहे. बघा 27 एक 27, 27 दुनी 54, 27 त्रिक 81, 27 चोक 108, 27 पंच 135, 27 सकी 162, 27 7 189 आणि 27 8 216. बरोबर आहे. म्हणजे 27 साती 189. बाकी आलं 0 0, म्हणजे उत्तर आलं तुमचं 27. बरोबर आहे. किती आलं, 27. ठीक आहे. म्हणजे 27 आलंय. म्हणजे आपण म्हणू शकतो ऑप्शन 1 बरोबर आहे. म्हणजे 270चे 72 रुपये 90 पैसे म्हणजे 27%. बरोबर आहे. चला, आता बघा हा प्रश्न सगळ्यांनी होमवर्क म्हणून घ्यायचा आहे आणि उद्या मी तुम्हाला हा प्रश्न सोडून दाखवतो कसा सोडवायचा. पटापट सगळ्यांनी आज होमवर्क म्हणून लिहून घ्या. सगळ्यांनी होमवर्क म्हणून लिहून घ्या पटकन. घेतलाय लिहून.
ओके, चला आपण थांबूया. उद्या भेटूया ठीक 7:30 वाजता. गुड बाय.